आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीनं निवेदन द्यायला या ठिकाणी आलेलो आहोत. कारण आपलं जे रुग्णालय, आपलं जे हॉस्पिटल आहे, आशिया खंडातलं ग्रामीण भागातलं एकमेव रुग्णालय म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. आणि या ठिकाणी आल्यानंतर पाहिल्यानंतर किंवा लोकांमध्ये चर्चा केल्यानंतर असं ऐकायला मिळालं की गेल्या 4 वर्षापासून गायनिक विभागाची जी काय सोनोग्राफी मशीन आहे ते नाहीच, बंदच आहे. ते कार्यान्वित नसल्यामुळं ज्या महिला आपला परिसर, सर्वसामान्य शेतकरी असतील, शेतमजूर असतील, या ठिकाणी मोठे रुग्ण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपचारासाठी येतात आणि त्या महिलांना जर उपचारासाठी या ठिकाणी सोनोग्राफी मशीन नसेल तर त्याला त्या ठिकाणी प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतं. परिणामी खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणी सोनोग्राफी करावी लागते. ही खऱ्या अर्थानं दुर्दैवाची बाब आहे. हे या ठिकाणी अधिष्ठाता यांना चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की गेल्या 4 वर्षापासून आम्ही याचा त्या ठिकाणी पाठपुरावा करतो. ही खऱ्या अर्थानं म्हणजे पाहिलं तर दुर्दैवी बाब आहे. कारण ज्या महिला या ठिकाणी येतात त्यांना त्या ठिकाणी दर 2-3 महिन्याला ज्या पद्धतीच्या डॉक्टरच्या सल्ल्यानं सोनोग्राफी करावी लागते आणि त्याला प्रत्येक वेळी 2,000-3,000 रुपये त्या ठिकाणी डॉक्टरला द्यावा लागतात. एवढा प्रचंड खर्चाचा ताण त्यांच्यावर त्या ठिकाणी येतो आणि सोनोग्राफी मशीन त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यांनी पाठपुरावा केला, म्हणतात की आम्ही शासनाकडे पाठपुरावा केला किंवा CSR फंडातून त्या ठिकाणी मागणी केली, परंतु 4 वर्षापासून जर ती मशीन या ठिकाणी उपलब्ध होत नसेल ती खऱ्या अर्थानं या ठिकाणी या भागाचे जे काय आमदार आहे, आपण पाहतो की सर्वसामान्य जनतेमध्ये असा गवगवा केला जातो की हजारो कोटीचा निधी हॉस्पिटलसाठी आणला. त्याचं जर आम्ही या ठिकाणी पाहिलं तर माझ्यापूर्वी अमरभाई या ठिकाणी बोलत होते की या परिसरामधला काही पूर्वी केलेला जो रस्ता आहे तोच रस्ता परत केला आणि त्याच्यावर कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी खर्च केला. शहरामधले जे काम आहेत ते कामं डबल त्या ठिकाणी केले, ज्याचा क्वालिटी कुठलाच क्वालिटी त्या ठिकाणी नाही. अनेक योजना त्या ठिकाणी केल्या, फक्त गुत्तेदारी करणं हेच या भागातल्या आमदाराचं लक्ष आहे. असं म्हणलं तरी त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही. आपण जो पाहतो त्यांचा जो विकास पाहिला तर गुत्तेदार जगवणं, गुत्तेदारी करणं, कार्यकर्ते ते गुत्तेदारीच्या नावाखाली सांभाळणं याच्या पलीकडे त्यांचं लक्ष नाही. आज शहरामधल्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न तसाच आहे, रुग्णांच्या सेवेचा प्रश्न तसाच आहे. रुग्णसेवा या ठिकाणी देत असताना त्यांचं कुठलंच लक्ष नाही. ही खऱ्या अर्थानं गांभीर्याची बाब आहे. या भागाच्या आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार मॅडम यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करून सोनोग्राफी मशीन या ठिकाणी आली पाहिजे याच्यासाठीच आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे पाठपुरावा करू. परंतु अधिष्ठाता यांनी जर तात्काळ त्याचा पाठपुरावा करून जर सोनोग्राफी मशीन या ठिकाणी जर बसवली नाही तर आम्ही या ठिकाणी अमरभाई यांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी उपोषण करू. हा सल्ला पण आपल्या माध्यमातून देतो आणि आणखीन एक या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे या ठिकाणी गोरगरीब रुग्ण या ठिकाणी येतात त्यांची या ठिकाणी हेळसांड झाली नाही पाहिजे. सर्व जे HOD आहेत त्यांनी HODने प्रत्येक आपल्या आपल्या विभागामध्ये त्या ठिकाणी बसलं पाहिजे, हे पण मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे. महिला सक्षमीकरणावर बोललं जातंय, पण या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये गेल्या 4 वर्षापासून गायनिक विभागामध्ये जी सोनोग्राफीची मशीन आहे, ज्या महिला 8 महिने 7 महिने 9 महिने झालेल्या गरोदर असतात त्या महिलेची जी तपासणी करायची आहे ती तपासणी गेल्या 4 वर्षापासून बंद आहे. ते काल निदर्शनास आलं, हे तुमच्याच माध्यमातून कळालं ही एक शोकांकित आहे. इथल्या लोकप्रतिनिधी सरकारमध्ये असतील किंवा आमच्यासारखे विरोधात असतील की 4-4 वर्ष सोनोग्राफीची मशीन बंद आहे आणि ती कुठल्याही लोकप्रतिनिधीला माहीत नाही असा त्याचा अर्थ निघतो. योगायोगानं या भागाच्या आमदार महिला आहेत, या जिल्ह्याच्या पालकमंत्री महिला आहेत. त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आमचे खासदार असतील आमच्या पक्षाचे, त्यांना सगळ्यांनाच कळकळीची विनंती आहे. महिला सक्षमीकरणावर सर्व पक्षाचे लोक बोलतात, पण इथं गेल्या 4 वर्षापासून महिलाची हेळसांड होते याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही. डीन साहेबाला बोलल्यानंतर त्यांचं उत्तर आहे आम्ही 4 वर्षांना पाठपुरावा करतो पण आम्हाला निधी मिळत नाही. साहेब, आम्हाला एवढंच बोलायचं आहे, 6 महिन्याखाली केलेला रस्ता डबल केला जातो, त्याला 4 कोटी रुपये लागले असतील की 5 कोटी रुपये लागले असतील.
पण ज्या सोनोग्राफी मशीनला 5 किंवा 10 लाख रुपये लागत असतील, ती मशीन करण्यासाठी त्या प्रशासनाकडं, या लोकप्रतिनिधीकडं लक्ष नाही. याची म्हणजे किती महिलाविषयी किती गांभीर्य आहे याचा अर्थ प्रत्येकानं समजून घ्यावा. आमची प्रशासनाला आणि खासदार असतील, आमदार असतील किंवा या जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना एवढीच कळकळीची विनंती की सगळे विषय बाजूला ठेवून या ज्या गरोदर माता आहेत, भगिनी आहेत, की त्याच्यावर वेळ येते त्यालाच कळतं तसं येते. त्याच्यामुळं सगळे विषय बाजूला ठेवून या येणाऱ्या DPTCमध्ये अगोदर ह्या सोनोग्राफी मशीनसाठी प्राधान्य द्यावं एवढीच विनंती करतो. आणि तुमच्या माध्यमातून एक सांगतो की जर लक्ष देऊन नाही केलं तर आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही साठेसाहेब असतील किंवा सर्व आम्ही प्रमुख या डीन ऑफिसच्या समोर आमरण उपोषणासाठी बसू एवढी विनंती करतो.